the wise dealings of God towards man. तर माणसाच्या जीवनात देवाचं सुज्ञ कार्य. Job 19 verses 13 and 14. त्यासाठी इयोबाचा 19वा अध्याय आणि त्यातील 13 आणि 14 वचन मी घेतलं होतं. He has put my brethren far from me, and my acquaintance are verily estranged from me. My kinsfolk have failed, and my familiar friends have forgotten me. इयोब 19, 13 आणि 14. त्याने माझे भाऊ माझ्यापासून दूर केले आहेत आणि माझ्या ओळखीचे मला अगदीच पारखे झाले आहेत. माझ्या भाऊबंधांनी मला अंतर दिले आहे आणि माझे स्नेही मला विसरले आहेत. This is what Job has to say. इयोबाला असं म्हणायचं, हे इयोबाचं म्हणणं आहे. You know, afflictions for a Christian is a way of elevation. ख्रिस्ती माणसाच्या जीवनामध्ये त्रास म्हटलं तर एक प्रगतीचा मार्ग आहे. Amen. हालेलुया. Whereas afflictions for the ungodly is a way of demotion. पण अभक्तिमान माणसांच्या जीवनामध्ये जर त्रास आले तर त्याला ते अधोगतीचा मार्ग म्हणतात. So first point we studied was आणि म्हणून पहिला मुद्दा जो आपण शिकलो तो असा होता, God permitting for wise reasons. परमेश्वराने काही सुज्ञ कारणानं त्रास येऊ द्यायची परवानगी दिली. Amen. हालेलुया. And that we have finished now. आणि तो मुद्दा आपण संपवला की देवाने त्रास येऊ द्यायची दिलेली परवानगी. Second point, दुसरा मुद्दा, God's dealings for wise reasons. सुज्ञ कारणानं देवानं आपल्या जीवनात केलेलं कार्य. Amen. म्हणजे त्याच्या मागे काहीतरी शहाणपणाची कारणं असतात, काहीतरी सुज्ञ कारणं असतात, ज्या कारणांमुळे देव आपल्या जीवनात जे करतो ते करतो. Many times He puts away those people whom we want them to be with us, and He brings closer those people whom we don't want them to be close to us. बऱ्याच वेळेला कसं होतं की जे लोक आपल्याला आपल्या जवळ हवे असतात त्या लोकांना देव आपल्यापासून लांब करतो, आणि जे लोक आपल्याला आपल्यापासून लांब हवे असतात त्या लोकांना देव आपल्या जवळ आणतो. And we don't know why. आणि आपल्याला कळत नसतं की देव असं का करत But आहे. God in His wise reasons knows why He does that. देवाला त्याच्या सुज्ञ कारणांमध्ये माहित असतं की देव आपल्या जीवनात असं का करत आहे. Secondly, दुसरी बाब, God sometimes takes away all acquaintances far from us, देव कधी कधी आपल्या सर्व ओळखीचे परिचयाचे भाऊबंध आपल्यापासून लांब नेतो, that we may fix our eyes on God, अशासाठी की आपण आपले डोळे देवावर स्थिर ठेवावेत. because कारण God does not want friends or acquaintances who are only there for a reason. परमेश्वराची अशी इच्छा नाहीये की आपल्याजवळ फक्त असेच मित्र आणि भाऊबंध असावेत की जे काही कारणानं आपल्याजवळ राहिलेले आहेत. They are with us or for us, or they come to us with a natural relationship. की जे आपल्या जवळ आहेत, आपल्यासाठी आहेत, आपल्या बरोबर आहेत, नैसर्गिक नाते संबंधानं आपल्या बरोबर राहत आहेत. God wants, असं देवाला नकोय. तर देवाला काय हवंय? He wants a spiritual connection. देवाची इच्छा आहे की या नैसर्गिक नात्यांमध्ये अडकू नको, आत्मिक नाती लाव. So even your acquaintances, when He puts them far away, He later on brings them back to you, wherein that fellowship is stronger. आणि म्हणून जरी कधी कधी देवबापाने आपले स्वतःचे भाऊबंध आपल्यापासून जरी काही वेळ लांब नेले तरी सुद्धा देवाची त्यात काहीतरी योजना असते, आणि मग बराच काळ लोटल्यानंतर त्याच आपल्या भाऊबंधांना देव आपल्या जवळ परत आणतो. Amen. आमेन. And they are such a real blessing for you. आणि त्यानंतर ती सगळी भाऊबंध आपल्यासाठी इतका मोठा आशीर्वाद ठरतात की बास. Later on we see in the last chapter of Job, all his relatives, his acquaintances come back to him. मागावून आपण पाहतो इयोबाच्या शेवटच्या अध्यायामध्ये की इयोबाचे सगळे भाऊबंध त्याच्याकडे शेवटी परत येतात. जे या वचनात इयोब म्हणतो की माझ्यापासून ते लांब गेलेले आहेत, पण शेवटच्या अध्यायात इयोब म्हणतो माझे भाऊबंध परत माझ्या जवळ आले. And now they have a healthy relationship. आणि मग आता इयोबाचं आणि त्याच्या स्वतःच्या भाऊबंधांचं एक अतिशय सुदृढ असं नातं लागलंय. They know God. आता इयोबाच्या भाऊबंधांना सुद्धा देव तितकाच कळलाय. And they move correctly. आणि आता इयोबाचे स्वतःचे भाऊबंध योग्य रीतीनं देवाबरोबर आणि इयोबाबरोबर राहत आहेत. In all our adversity, आपल्या सगळ्या विरोधात we ought to consider the lesson given to us in the scripture. आपल्याला शास्त्र वचनांमध्ये जे धडे दिलेले आहेत त्या धड्यांना कधी ना कधी आपण मानलं पाहिजे. त्या धड्यांचा अभ्यास कधी ना कधी आपण आपल्या जीवनात केला पाहिजे. That all the sufferings and the troubles which the righteous undergo in this world are to purify our souls. आणि आपल्याला कळलं पाहिजे की या जगामध्ये नीतिमान लोकांना, आपल्यासारख्या धार्मिक लोकांना
जे सगळे त्रास सहन करावे लागतात ते सगळे त्रास आपल्याला आपल्या जीवाचं शुद्धीकरण व्हावं म्हणून सहन करावे लागतात. Amen. आमेन. See, for God, you are the gold. देवासाठी तुम्ही सोनं आहात. Always remember this truth. नेहमी हे लक्षात ठेवा की मी देवाचं सोनं आहे. You are the gold of God. तुम्ही देवाचं सोनं आहात. And gold also has to be put in the furnace. आणि सोन्याला सुद्धा आगीच्या भट्टीत टाकावं लागतं. But there is a reason. पण त्याच्या मागे एक कारण असतं. And there is a good reason. आणि त्याच्या मागे कारण चांगलं असतं. Because कारण when gold is put in the furnace, it is purified gold, it is pure gold, it is minted gold. जेव्हा आगीच्या भट्टीमध्ये त्या सोन्याला टाकलं जातं तेव्हा ते सोनं शुद्ध केलं जातं. त्या सोन्यातले सगळे अशुद्ध धातू बाहेर काढले जातात. Only melted gold is minted gold. जे वितळलेलं सोनं आहे, जे शुद्ध केलेलं सोनं आहे, त्याच शुद्ध केलेल्या सोन्यावर बाजारात पैसा कमवला जाऊ शकतो. Are you understanding, people? लक्षात येतं का तुमच्या मी काय म्हणत आहे? God will not leave you nor forsake you. परमेश्वर तुम्हाला कधी सोडणार नाही. परमेश्वर तुम्हाला कधी टाकणार नाही. He loves you more than you love your own self. परमेश्वराचं तुमच्यावर तुम्ही स्वतःवर जेवढं प्रेम करत नसाल त्याहूनही जास्त प्रेम आहे. So no matter what you undergo in your life, आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही परिस्थितीतून जरी तुम्ही गेलात don't worry. तरी कधीही काळजी करू नका. God is well aware of it all. परमेश्वराला सगळं माहिती आहे तुझ्या जीवनात काय चाललंय. Even if He puts away your acquaintances, don't go and fight with them because God has a purpose behind it. आणि जरी परमेश्वराने कधी कधी तुझे स्वतःचे तुझे रक्ताचे नातेवाईक आणि भाऊबंद तुझ्यापासून काही वेळ दूर केले तरी सुद्धा तू टेन्शन घेऊ नको. तू काळजी करू नको. त्याच्या मागेही देवाचं काहीतरी कारण आहे. Don't go and fight with them. आणि त्यांच्याशी त्या भाऊबंदांशी जाऊन भांडू नको. Don't say, असं म्हणू नको in my times of suffering, where were you? की मला त्रास होत होते त्या माझ्या त्रासांच्या दिवसामध्ये कुठे तुम्ही गेला. माझे सख्खे नातेवाईक काय कामाचे. See, असं म्हणू नका. भांडायला जाऊ नका. you need to know God. तुम्हाला देव कळला पाहिजे. Job knew his God. योबाला योबाचा देव जो आज आपलाही आहे तो कळला होता. He said, योब बोलला God has removed my brothers far from me, परमेश्वरानेच माझे रक्ताचे भाऊबंद काही वेळ माझ्यापासून लांब नेले and my acquaintance are completely estranged from me. आणि माझे ओळखीचे माझ्या परिचयाचे सगळे लोक काही वेळ माझ्यासाठी अनोळखी झाले. Praise God. हालेलुया. He knew that God is doing it. योबाला माहित होतं की हे सगळं देव माझ्या जीवनात करू देतोय, होऊ देतोय. He didn't say, तो असं नाही बोलला my people कि have माझे- become faithless. की माझे लोक किती बेईमान झालेत बघा. माझे रक्ताचे नातेवाईक अलीकडे मला भेटत नाहीत, माझ्यापासून लांब राहतात. काय बेईमान लोक He आहेत. doesn't say they are unfaithful to me. असं नाही म्हटलं योब की हे सगळे माझे रक्ताचे नातेवाईक माझ्याशी किती अविश्वासू आहेत बघा. Sometimes, कधी कधी even your closest people may not be able to help you or may not help you. कधी कधी तुमचे अगदी जवळचे नातेवाईक किंवा जवळचे भाऊबंद सुद्धा तुम्हाला मदत करणार नाहीत किंवा मदत करू शकणार नाहीत. See, and it is not their fault. God made them to be away from you. आणि ती तुमच्या नातेवाईकांची किंवा भाऊबंदांची चूक नाहीये. तर देवाने तसं करून ठेवलं की त्यावेळेला त्यांनी तुला मदत करू नये. Even if they did it on purpose, आणि जरी मुद्दामून त्यांनी हे सगळं केलं असेल know for sure God has used them as an instrument for your good. आणि जरी मुद्दामून त्या भाऊबंदांनी आणि नातेवाईकांनी तुमच्या त्रासाच्या काळात तुम्हाला मदत केलेली नसेल तरी सुद्धा लक्षात ठेवा की देवबापांनी त्यांना एक वाहिनी आणि पात्र या रीतीनं अशा पद्धतीनं वापरलंय For your good. तुझ्या चांगल्यासाठी. And if they did it purposely, आणि जर मुद्दामून त्यांनी असं वागलं that they are going to be answerable to God. मुद्दामून जर ते असं वागलेले आहेत की मुद्दामून ते तुमचे त्रास पाहतायत पण तरी सुद्धा मुद्दामून तुम्हाला मदत करायला पुढे येत नाहीयेत तर त्यांना त्याचा जाब देवाला द्यायला लागणार आहे. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. But you don't need to judge them. तुम्ही त्यांचा न्याय करू नका. Amen? आमेन. You need to bless them. तुम्ही त्यांना उलट आशीर्वाद द्या. You need to say, yes, I think so. It is God who has allowed it. तो तुम्ही उलट असं म्हणा की मला असं वाटतं की देवानेच हे व्हायची परवानगी दिलेली आहे. देवाला धन्यवाद आणि मी त्यांनाही आशीर्वाद देतो. Praise God. Are you Hallelujah. understanding, people? समजतं का मी काय म्हणतो. All the furnaces that a child of God goes through is for chastisement and it is from God. ज्या सगळ्या आगीच्या भट्टीतनं देवाची लेकरं जातात ती सगळी आगीची भट्टी देवबाप त्याच्या लेकरांना शिस्त लागावी, त्यांना अनुशासन मिळावं, त्यांना गुड मॅनर्स लागावेत म्हणून देवबाप हे घडू देतो. That's why we need to bow down
आणि म्हणून आपण नमन करायचं, with a submissive heart, डोकं झुकवायचं, नमन करायचं, एक अधीन असं हृदय आणायचं and submit to the will of God. आणि देवाच्या इच्छेला पूर्ण समर्पित व्हायचं. Bible says, बायबल म्हणतं, in the days of prosperity be joyful. समृद्धीच्या काळात आनंदी राहा. In the days of prosperity be joyful. समृद्धीच्या काळात आनंदी राहा. If riches have been bestowed on you, जर समजा तुम्हाला समृद्धी मालमत्ता दिलेली आहे, enjoy them with the feelings of gratitude to God. तर देवा प्रित्यर्थ ऋण मानून की देवाप्पा हे सगळं जे मला मिळालंय ते तूच दिलेलं आहे, म्हणून तुला धन्यवाद, तुझ्यामुळे माझ्याकडे जे आहे ते आहे, असं सारखं देवाला धन्यवाद देत त्या मालमत्तेचा आनंद आणि उपभोग घ्या. Thank God for His abundance. आणि देवाला धन्यवाद द्या की तू तुझ्या भरपुरीतनं मलाही भरपूर दिलं. And know that if it was not for God, you will never enjoy also, though you may have many things. आणि नेहमी हे समजून चाला की जर देवानी मला हे सगळं दिलेलं नसतं ना, तर मग मला या सगळ्या गोष्टींचा आनंद आणि उपभोग घेताही आला नसता. No, know this, even if you have many things, you need God's strength and power to even enjoy those things. आणि जरी तुमच्याकडे ते सगळं आहे तरी ते नुसतं तुमच्याकडे सगळं धन समृद्धी सगळी नुसती असून काही कामाची नाही, तर ती धन समृद्धी तुमच्याकडे असताना हे अतिशय महत्वाचं आहे की जिवंत देव तुमच्या बरोबर असला पाहिजे आणि त्याचं तुम्ही ऋण मानलं पाहिजे, त्याचे तुम्ही आभार मानले पाहिजेत, आणि मग त्या धनसंपत्तीचा आनंद आणि उपभोग तुम्हाला नीट घेता येतो. See, it is not enough that you have lots of wealth. नुसतं माझ्याकडे खूप धन आहे आणि मालमत्ता आहे हे पुरेसं नाही. Many people have lots of things, तसं बऱ्याच लोकांकडे बरंच काही आहे, but they cannot enjoy it. पण त्याचा आनंद, त्याचा उपभोग, त्याची मजा त्यांना घेता येत नाही. See, you don't only need wealth, you need God's strength to enjoy that wealth. म्हणजे माझा म्हणायचा प्रयत्न काय आहे की आपल्याला नुसती धनसंपत्ती हवी आहे असं नाही, तर आपल्याला धनसंपत्ती हवी आहे आणि त्या धनसंपत्ती बरोबर त्याचा आनंद व्यवस्थित घेऊ देणारा जिवंत देव हवा आहे. Let me put it this way. असं सांगतो. You have lots of food at home. समजा तुमच्या घरात खूप खायला आहे, The whole table is full of food. अगदी पूर्ण टेबल जेवणाने भरलाय, Yet, तरी you need to have the power to eat that food. सामर्थ्य पाहिजे ना, शक्ती पाहिजे ना ते सगळं अन्न पोटात घालायला. And Bible says, आणि बायबल म्हणतं God gives the power to eat. देवबाप शक्ती आणि सामर्थ्य देतो See, खायला. you need power not only to gain the food, you need power to eat that food. म्हणजे याचा अर्थ काय लागला, फक्त ते अन्न कमवायला देवाचं सामर्थ्य लागतं असं नाही, तर ते अन्न कमवायलाही देवाचं सामर्थ्य लागतं आणि कमवलेलं अन्न खायलाही देवाचंच सामर्थ्य लागतं. Salt may be very cheap, but there are people who cannot eat salt. मीठ अतिशय स्वस्त आहे, मिठाला एवढी काही किंमत नाही, अतिशय स्वस्त मिळतं बाजारात मीठ, पण ते मीठ काही लोक खाऊ नाही शकत. You may have a big bungalow, तुमचा कदाचित मोठा बंगला असेल, first story, second story, third story, एक बंगला, एक मजला, 2-3 मजले, but then you need to have power in your knees to climb those stairs. पण गुडघ्यांमध्ये शक्ती पाहिजे ना त्या बंगल्यात एका मजल्यावरनं दुसऱ्या मजल्यावर जायला. See, you need the Lord that healeth thee. ते बंगल्यातले जिने चढायला परमेश्वराची शक्ती पाहिजे ना गुडघ्यांमध्ये. म्हणजे याचा अर्थ काय झाला, जो परमेश्वर मला आरोग्य देतो त्या परमेश्वराची मला गरज आहे. See, some people will say, काही लोक म्हणतील, haven't I worked hard for all that I have? असो कसं, मी नाही का स्वतः मेहनत केली आणि किती कष्ट केले, घाम गाळला हे सगळं कमवायला. Yes, you have worked very hard. मी कुठे नाही म्हणतो, तुम्ही खूप कष्ट केले, खूप मेहनत केली हे सगळं कमवायला. But how many hard workers get their labor's worth, tell me? पण मला तुम्ही सांगा, या जगामध्ये असे किती कष्ट करणारे आणि घाम गाळणारे खरे लोक आहेत की ज्यांना त्यांच्या मेहनतीचा खरा मोबदला मिळतो. See, time and chance happens to all. वेळ काळ सगळ्यांच्या जीवनात येते. Haven't people got wisdom? लोकांकडे काही ज्ञान नाही का? Yet they don't have money. काही लोकांकडे ज्ञान असतं तरी पैसा नाही. Haven't people got strength? लोकांकडे काही शक्ती नाही का? Yet they have nothing to show. काही लोकांकडे शक्ती आहे पण दाखवण्यासारखं कमवलेलं काहीच नाही. So if you have something, you need to praise God because God has blessed you. आणि म्हणून तुमच्याकडे जर काही आहे तर तुम्ही देवाला धन्यवाद द्या की देवानी हा मला आशीर्वाद दिलाय म्हणून हे माझ्याकडे आहे. Because कारण the race is not to the swift. चपळांची शर्यत आहे असं नाही. Look at Joseph. योसेफ पहा, Did not Joseph had a coat of many colors? योसेफाकडे अनेक रंगाचा झगा होता ना, But did it prevent him from falling in the pit? पण त्या अनेक रंगाच्या झग्यामुळे तो खड्ड्यात पडला नाही असं झालं का?
Was it not Joseph the favorite of his father Jacob? योसेफ आपल्या वडिलांचा याकोबाचा लाडका होता ना, Yet was he not sold in slavery? आणि तो वडिलांचा लाडका होता तरी सुद्धा गुलाम म्हणून विकला गेला की नाही? Jacob's sole love for his son Joseph could not keep him from being sold to as slave. याकोबाचं योसेफावरचं प्रेम त्याला गुलाम म्हणून विकण्यापासून थांबवू शकलं नाही. Are you understanding, people? कळलं का? Time and chance happens to all, and you need God. तो वेळ काळ प्रसंग सगळ्यांवर येतात आणि ते कधी येतात आणि त्यात तुम्हाला देवाची गरज आहे. That's why in times of adversity, we need to learn a lot of lessons. आणि म्हणून जेव्हा केव्हा आपल्या जीवनामध्ये विरोधाची अशी काहीतरी परिस्थिती आलेली असते त्यावेळेला तर आपण खूप देवाकडनं बरेच धडे शिकायसारखे असतात. But what we do, we are so much short in our remembrance that we just remember it for a year, and after that we come back to our old stance. पण आपली स्मरणशक्ती इतकी कमजोर आहे की आपण घडलेलं सगळं पटकन विसरून जातो आणि विसरून जातो की त्या त्रासात मी काय काय धडे शिकलो होतो. Did Jacob love Rachel more than Leah? याकोबानं लियापेक्षा राहेलीवर जास्त प्रेम केलं की नाही? But did it prevent her from being barren? पण त्यामुळे ती वांज राहिली नाही असं झालं का? See, तरी ती वांज राहिली. you may have 100 degrees on your shoulder, तसं माझा म्हणायचा प्रयत्न काय आहे की 100 डिग्री जरी तुमच्या खांद्यावर असली but still that does not guarantee you the job that you deserve rightly. तरी सुद्धा कितीतरी डिग्र्या जरी तुमच्या खांद्यावरती असल्या, कितीतरी पदव्या जरी तुम्ही कमवलेल्या असल्या तरी त्यातनं काही 100% खात्री नाही ना की तुम्हाला ती चांगलीच नोकरी लागेल. In fact, some of the employers may tell you that they can't afford you because you are overqualified. उलट पक्षी कधी कधी काही कंपनी मधले अधिकारी तर तुम्हाला तोंडावर सांगतील की बाबा तू अतिशय शिकलेला आहेस आणि इतका शिकलेला माणूस आम्हाला पगार द्यायला परवडणार नाही. म्हणजे झालं का? I have seen people in high positions मी पाहिलंय उच्च पदावर असलेल्या लोकांना that have no qualifications whatsoever, yet they are on the top. की त्यांच्याकडे काही एवढी गुणवत्ता नाही, शिक्षण नाही, तरी उच्च पदावर आलेले आहेत. This world is not a righteous world. तर हे जग सगळं नीतिमान जग नाहीये. So you cannot get what you deserve. तर तुम्ही ज्याच्या लायकीचे आहात तेच तुम्हाला मिळेल असं काही सांगवत नाही. Or at times you can get what you deserve and not more. आणि कधी कधी तुम्हाला तुम्ही जे लायकीचे आहात तेवढं मिळेल आणि त्यावर त्या पुढे काही मिळणार नाही. That's why म्हणून I love to live in the grace of God. म्हणून मला देवाच्या कृपेवर जगायला आवडतं. Amen. Amen. Because for grace there's always added grace. कारण कृपा म्हटली की त्या कृपेला अजून भरीची कृपा पण देव देतो. And grace means unmerited favor. आणि कृपा म्हणजे मी नालायक होतो तरी देवानी मला कृपा दिली, हा कृपेचा अर्थ आहे. That's why he who believes in Jesus, आणि म्हणून जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो he lives in the category of unmerited favor. तो अशाच गटात जगतो की कुठला गट आहे तो की मी तर लायकीचा नव्हतोच, माझी कुठं लायकी आहे की मी हे सगळं माझ्याकडे ठेवावं, मी हे सगळं उपभोगावं. माझी लायकी नाही, मी नालायक आहे, पण तरी देवानी मला दिलंय ही त्याची कृपा आहे. And everybody who lives under grace आणि जो कोणी या गटात किंवा या कृपेखाली राहतो and knows about this grace, आणि या कृपेची जाणीव ठेवतो, you will always find him come closer and closer to God. या कृपेची कदर करतो, त्या माणसाला तुम्ही नेहमी देवाच्या जवळ 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 येताना पाहाल. Are you understanding, people? समजतं मी काय म्हणतो? He who lives under grace will always come closer to God. जो माणूस देवाच्या कृपेखाली राहील तो नेहमी देवाच्या जवळ येईल. Amen. Amen. Praise God. हे लिहून ठेवा पाहिजे. तर God's dealings for wise reasons. सुज्ञ कारणानं देवानं माणसाच्या जीवनात केलेले कारभार Amen. कधी कधी ते आपल्याला समजत नाही. Grace for grace. कृपा, कृपेसाठी कृपा. Every time I live under grace, I come more closer to God. मी दरवेळेला देवाच्या कृपेखाली राहतो आणि त्या दरवेळेला मी देवाच्या जवळ येतो. People say they are living by grace, that God has blessed them, but by their life, you cannot know whether they are living by grace because they never come close to God. लोक म्हणतात की माझ्यावर देवाची कृपा झालेली आहे वगैरे वगैरे, पण त्यांचं जीवन बघून आपल्याला असं वाटत नाही, कारण त्यांचं जे जीवन आहे ते जीवन त्या कृपेला साजेसं नाही. ते देवाच्या तितके जवळ गेलेले दिसत नाही. Praise God. हालेलुया. Amen. आमेन. But he who really understands that he lives by God's grace, he will come very close to God. पण जो माणूस खरोखर समजून घेतो की मी आज जे काही आहे ते केवळ देवाच्या कृपेने आहे, तो खरोखर देवाच्या जवळ येतो. Amen. Amen. And who does not need God? आणि मला तुम्ही सांगा, देवाची गरज कुणाला नाही? Every one of us needs God. आपल्यातल्या प्रत्येकाला देवाची गरज आहे. जेवढी मला आहे तेवढी तुम्हालाही आहे.
A rich man may not feel he needs God because of his riches. श्रीमंत माणसाला त्याच्या श्रीमंतीमुळे कदाचित असं वाटेल कधी कधी की मला देवाची गरज नाही, But surely he will need God for his health. पण नक्कीच त्याची तब्येत चांगली राहावी म्हणून त्याला देव कधी ना कधी लागणारच. Amen. Amen. A healthy man may not feel that he needs God because he has good health. सुदृढ माणसाला कदाचित असं वाटणार नाही की मला देवाची गरज आहे, कारण की त्याची तब्येत चांगली आहे, तो सुदृढ आहे. But surely he will need God for his wealth. पण नक्कीच त्याला जर धनसंपत्ती कमवायची असेल तर त्याला देवाची गरज पडणार. जसं Amen. ह्यांचं तसंच त्यांचं, म्हणजे सगळ्यांचं सारखंच आहे. A wife may feel that she may not need God because she has got a good husband. एखाद्या बायकोला कदाचित असं वाटत असेल की माझा नवरा फार चांगला आहे म्हणून मला देवाची गरज नाही, But she may surely need God because of her in-laws. पण त्या बायकोला कदाचित तिच्या सासरच्या लोकांपायी देवाची गरज कधी ना कधी पडणार. So somewhere म्हणून कुठे ना God कुठे always keep there a vacuum in each one of our lives. कुठे ना कुठे प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवबाप एक रिकामी जागा ठेवतो, एक पोकळी ठेवतो, आणि ती रिकामी जागा फक्त परमेश्वरच भरू शकतो, आणि त्या रिकाम्या जागेत मग आपल्याला परमेश्वरच लागतो. हालेलुया. प्रत्येकाच्या जीवनात, Everyone. प्रत्येकाच्या There is always this want that God has kept in each one of our lives. प्रत्येकाच्या जीवनात देवबापाने कुठे ना कुठे काहीतरी एक कमतरता ठेवलेली असते की जिथं देवाची गरज आपल्याला पडते. To let us know how much we need God. आपल्याला हे समजावं म्हणून देव असं होऊ देतो की तू समजून घे, तुला माझी म्हणजे तुला देवाची किती गरज आहे. That's why God does not give all of his gifts to one person. आणि म्हणून देवबाप एका सेवकाला किंवा एका बिलीवर माणसाला त्याची सगळी दानं ऍट अ टाइम देत He never gives. नाही. Otherwise, नाहीतर you know what will happen then? काय होईल, काय होईल तुम्हाला He'll माहितीये? never come to God. तुम्हाला माहितीये काय होईल? तो मग देवाकडे येणारच नाही. How many people are frustrated because they have to play God? कितीतरी लोक वैतागलेले असतात कारण की त्यांना देव देव खेळावा लागतो. Yes. When you have to play the role of God, it's very difficult. जेव्हा तुम्हाला देवाची भूमिका भजवावी लागते ते कठीण आहे. Amen. Even in the homes, you see the husband is, the papers read that more of the husbands die early than the wives because greater responsibility lies on the shoulder of the man. तुम्ही वर्तमानपत्रामध्ये सुद्धा वाचलं असेल की नवरा बायकोमध्ये नवरा लवकर वारतो का, कारण की नवऱ्यावरती खूप जास्त जबाबदारी असते घराची. It had come in the newspapers वर्तमानपत्रात आलेलं that आहे men commit more suicides than women. की स्त्रियांपेक्षा जास्त पुरुष आत्महत्या करतात. Maybe there are two reasons or more. कदाचित त्याच्या मागे 2 किंवा अनेक कारण असतील. Because the women have this ability or capacity to share their troubles with others, while a man does not share it easily. कारण की स्त्रियांमध्ये एक अशी क्षमता असते की ज्या क्षमतेमध्ये स्त्रिया आपला जो काही त्रास आहे तो कुणा ना कुणाला सांगतात आणि हलका करतात, पण पुरुषांमध्ये ही क्षमता नसते आणि पुरुष सगळं एकटंच सहन करतात आणि कुणालाही त्रास सांगत नाही. A woman is less egoistic than a man. स्त्रीमध्ये पुरुषापेक्षा कमी अहमपणा असतो. A woman will immediately share it with anybody, even to God. That's why you see more women in the church, Stree- because they are, very easy to share it to God. स्त्री पटकन कुणाला तरी किंवा देवाला आपले त्रास सांगून मोकळी होते, आणि स्त्रीमध्ये कमी अहमपणा असल्यामुळे आपण पाहतो चर्चमध्ये सुद्धा स्त्रियांची संख्या जास्त प्रमाणात असते. Secondly, we see दुसरी बाब आपण पाहतो, the man shoulders the responsibility of the home. पुरुष घरातली सगळी जबाबदारी खांद्यावर घेतो And so he's under more pressure to perform. आणि म्हणून पुरुषावरती खूप दबाव असतो की नाही काही करून मला करायला तर लागणारच. Every time he takes the responsibility and has the authority, he's under more stress. दरवेळेला त्या पुरुषानं काही जबाबदारी घेतली, काही अधिकार त्यानं घेतला की त्याच्यावरती तेवढा प्रचंड दबाव सुद्धा असतो, Because he's playing God for his family. कारण त्याच्या परिवारासाठी तो जणू देवाची भूमिका बजवत आहे. And just imagine if this man does not have God, आणि कल्पना करा या घरातल्या पुरुषाबरोबर जर जिवंत देव नसेल he will surely be under tremendous stress. तर नक्कीच त्याच्यावरती प्रचंड तणाव आणि दडपण येणार. But how good it would be if he can find God, that he can shoulder all the responsibility for this man. पण त्या घरच्या पुरुषाला जर जिवंत देव सापडला तर किती छान. मग जिवंत देवाबरोबर तो घरचा पुरुष किंवा घर प्रमुख सगळ्या संकटांना, सगळ्या दबावांना अगदी व्यवस्थित तोंड देईल. See, I'm not asking a man to be lazy and be indifferent to all the responsibilities. मी पुरुषांना असं म्हणत नाहीये की तुम्ही आळशी राहा आणि कुठलीच जबाबदारी अंगावर घेऊ नका, असं मी पुरुषांना शिकवत नाहीये. But I say, after doing all, पण मी असं म्हणतो
की पुरुषांनी सगळे प्रयत्न केल्यावर you need to trust God to do the rest or the best for you. शेवटी त्या सगळ्या पुरुषांनी देवावरती भरोसा टाका की मी आता सगळं करून चुकलेलो आहे, यापुढे मला होत नाही, आता सगळं पुढचं तू कर. Any dealing that God does with us is always right. देव जे काही कारभार आपल्या जीवनात करतो ना, नेहमी लक्षात ठेवा, देव करतो ते नेहमी बरोबरच असतो. अख्खी दुनिया एकीकडे आणि माझा देव एकीकडे. देव करतो ते चांगलंच, देव करतो ते खरंच, आणि त्यात मला त्रास झाला तर होऊ दे. There are evil afflictions in our lives आपल्या जीवनात काही वाईट त्रास येतात which also light upon us for the gospel's sake. की जे स्वार्थे खातर सुद्धा कधी कधी आपल्याला सोसावे लागतात. There are evil things that happen to one because of righteousness' sake. काही गोष्टी काही लोकांच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी अशासाठी करतात कारण की ते फार नीतिमान आणि धार्मिक असतात. Sometimes your own family and your acquaintances leave you because of Christ's sake कधी-कधी or Christ's name's sake. कधी कधी येशू ख्रिस्ताच्या नावामुळे आणि येशू ख्रिस्ता खातर तुमचे काही स्वतःचे रक्ताचे नातेवाईक आणि भावबंध तुम्हाला सोडून जातात. Don't just sit on the ash heap and cry, have I done something wrong? त्याला दुःखाच्या ढिगावरती बसून रडत बसू नका आणि असं म्हणू नका की माझ्याकडनं काय अशी चूक झाली, मी कुठे चुकलो, मला सगळे सोडून गेले, Why my own family left me? Have I been wrong? का माझ्या स्वतःच्या परिवाराने मला सोडलं, मी काय चुकलो का. There are times when you live for Christ, कधी कधी जेव्हा आपण येशू ख्रिस्तासाठी जगतो your own family people will leave you. त्याला कधी कधी असं होऊ शकतं की तुमचे स्वतःचे नातेवाईक आणि स्वतःचा परिवार पण तुम्हाला सोडेल, And you need to accept it. आणि त्याला ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे. Don't break the rules of God to make amendments with them and bring them back. त्या नातेवाईकांशी नातं परत बांधायला देवाशी तडजोड आणि देवाचे कायदे तोडू नका. See? But you deal with them in love. पण प्रेमानं तुम्ही त्यांच्याशी वागा. And let the world say anything. आणि मग जगाला काय बोलायचं ते बोलू दे. Because कारण these are to be reckoned as privileges. हे जे काही आपल्या जीवनात घडतं ना, त्याला सुदैव समजा, सुदैव. Because कारण such things deserve praise and honor than complaint. या अशा ज्या काही गोष्टी असतात ना, त्या गोष्टीतनं गेल्यानंतर त्यांचा मान आणि त्यांचं कौतुक होणार आहे, त्यातनं तक्रार नकोय. Even if your family separates, your relatives separate, your acquaintance separate from you, keep a good relationship. Maybe they are far away from you, but at least a hi and bye should always be there. माझा म्हणायचा प्रयत्न काय आहे, समजून घ्या की जरी तुमचा परिवार आणि नातेसंबंध ख्रिस्तापायी काही दिवस तुमच्यापासून लांब झाला, तरी सुद्धा लांब होताना तुम्ही कुचकटासारखं वागून त्यांच्याकडनं तोडू नका. आपला स्वभाव त्यांच्या प्रित्यर्थ नेहमी येशूच्या प्रेमानेच भरलेला पाहिजे, आणि नेहमी आपलं वागणं भले ते हाय आणि बाय एवढं जरी लिमिटेड असलं तरी चांगलंच पाहिजे, कारण आपण येशूचे आहोत. And you should have that kind of standing आणि अशा पद्धतीचा तुमचा एक स्टँड पाहिजे. that they will recognize you, that you have got a touch of God on your असं life. गबाळ्यासारखं राहून चालणार नाही. आपलं स्टँडिंग पण तेवढं मजबूत पाहिजे की जेणेकरून त्यांना बघून कळावं की नाही, हे देवाचे लोक आहेत. And don't be shaken just because somebody has left you. आणि कोणीतरी तुम्हाला काही वेळ सोडून गेलं, मग असे हादरू नका की आता मी काय करू, सगळे सोडून गेले. God is with you. देव आहे ना तुमच्या बरोबर, God is giving you divine connection. आणि देवानी तुम्हाला दैवी नाती दिलेली आहेत If ना. somebody else leaves you, God brings somebody else to you. अरे दुसरं कोणी जर तुला सोडून गेलं तर देवबाप तिसरं कोणीतरी तुझ्या जीवनात आणतोय ना. Paul says पॉल बोलला in Philippians 1:29, फिलिप्पी 1:29, for unto you it is given in the behalf of Christ not only to believe on him, but also to suffer for his sake. फिलिप्पी 1:29 मध्ये संत पॉल असं म्हणत आहे, कारण ख्रिस्ताकरिता तुम्हावर हा उपकार झाला की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा. इतकेच केवळ नव्हे तर त्याच्याकरता तुम्ही दुःख सुद्धा सोसावे. Amen. If it comes from God, जर देवाकडनं तो त्रास येत असेल or if it is for God, किंवा देवा खातर तुम्हाला काही त्रास सोसावा लागत असेल, then it is a matter of praise. तर मग ते स्तुतीस योग्य आहे. मी तर म्हणतो देवासाठी मला काही त्रास सोसावे लागले ना, मी आनंदाने सोसीन. का? कारण देवाकडनं आलंय. Amen. Like the apostles rejoiced when beaten, जसं प्रेषितांनी जेव्हा मार खाल्ला आणि मार खाल्ल्यानंतर सुद्धा त्या प्रेषितांनी आनंद केला की धन्य आम्ही, Yes. आणि धन्य आमचा देह की येशू खातर मार बसला या देहाला. Amen. Amen. They took it as a privilege of taking the lashes for standing for the name of Jesus. सुदैव मानलं त्यांनी,
भाग्य मानलं त्यांनी की मी भाग्यवान आहे, मी सुदैवी आहे की येशूच्या नावाखातर मी मार खाल्लाय. See, sometimes कधी-कधी. afflictions come because you're walking a straight walk. तुम्ही सरळ चालत असता, तुम्ही सरळ मार्ग धरलेला असतो, म्हणून तुमच्या जीवनात त्रास येतात. Sometimes afflictions come because of righteousness' sake. कधी कधी आपण नीतिमान जीवन जगत असतो, धार्मिक जीवन जगत असतो, म्हणून आपल्या मार्गात त्रास येतात. Sometimes afflictions come like when it happened with Job also. कधी कधी इयोबाच्या जीवनात जसं झालं तसे त्रास येतात. God wanted to bring him to a certain realization, and so he allowed all his acquaintances to be away from him. देवाला इयोबाला एका समजुतीवरती आणायचं होतं. काय समजूत आणायची होती देवाला इयोबामध्ये? तर एक अशी काहीतरी समजूत की ज्यापायी देवानं त्याच्या भाऊबंधांना आणि त्याच्या परिवाराला काही वेळ त्याच्यापासून लांब करून टाकलं. See? So afflictions at times come because of righteousness' sake. तर- Afflictions sometimes come because God wants to teach us a lesson like Job. कधी कधी त्रास आपण नीतिमान जीवन जगत असतो म्हणून येतात, आणि कधी कधी त्रास योबाच्या जीवनात ज्या कारणानं त्याला ते त्रास देवाने होऊ दिले तशा काही कारणाने सुद्धा आपल्या जीवनात त्रास येतात. God wanted Job to come to him like Heman or David. परमेश्वराची इच्छा होती की योबाने देवाकडे दाविदासारखं किंवा हेमानासारखं यावं. That's what Psalm 139, 23 and 24 says. स्तोत्र 139, 23 आणि 24 मध्ये लिहिलंय. Search me, O God, know my heart, try me and know my thoughts, and see if there be any wicked way in me, and lead me in the way everlasting. स्तोत्र 39, 23 आणि 24. हे देवा, मला शोध आणि माझे हृदय जाण, मला पारख आणि माझे मनोभाव जाण, आणि माझ्यामध्ये कोणताही दुष्टतेचा मार्ग असला तर पहा, आणि सर्वकालच्या मार्गाने मला ने. See, it could either have been written by Heman or others or David. एक तर हे हेमानाने लिहिलेलं असेल, नाहीतर दाविदाने लिहिलेलं असेल. Let us take David here. समजा हे दाविदाने लिहिलेलं आहे असं आपण समजू. Why did David say that? दाविदानी असं का लिहिलं? दाविद असं का बोलला? Because कारण he saw that God had put away his affectionate ones and friends far away from him. दाविदानी त्याच्या जीवनामध्ये एका पॉइंटला एका वेळेला असं पाहिलं की त्याचे नातेवाईक, त्याचे भाऊबंध, त्याचे मित्र देवाने त्याच्यापासून लांब केलेले आहेत. In Psalm 88 verse 18, स्तोत्र 88:18 वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल मी काय म्हणतो. David says, दावीद बोलला, lovers and friends has thou put far from me, and my acquaintance into darkness. स्तोत्र संहिता 88:18, प्रीती करणारा आणि मित्र तू माझ्यापासून दूर ठेवलेले Say आहेत, that. आणि अंधार मात्र माझ्या ओळखीचा आहे. यावरनं समजतं की काही वेळ देवाने दाविदाचे मित्र आणि भाऊबंद त्याच्यापासून लांब ठेवले. It's not that God has put them or they have gone away from them, but it is a realization that God is involved in whatever happens to you. असं काही नाही की हे सगळं देवानी मुद्दामून केलेलं आहे का काही असं काहीच नाही. तर एक समजूत आपल्यामध्ये यावी म्हणून देव हे होऊ देतो. See, many times बऱ्याच वेळेला when somebody is not acting good to us, or when somebody doesn't help us in the time of our need, we fight with them. काय होतं, बऱ्याच वेळेला आपल्या गरजेच्या काळात समजा एखाद्या XYZ न आपल्याला मदत केली नाही आणि आपल्या मदतीला तो आला नाही, तर आपण अक्षरशः भांडतो त्यांच्याशी जाऊन. काय रे, मी एवढं त्रासात होतो, तू कुठं होता? हा, असं पळून काहीतरी. गेला. की अभि माझ्या याद चांगल्या आया. दिवसात तू येत होता घरी, आता वाईट दिवसात तू तोंड पण दाखवत नाही. हे असं जाऊन काहीतरी No, see, आपण these बोलतो. are the people who don't know God's dealings. असं नाही करायचं. हे असं बोलणारे जे कोणी बिलीवर लोक असतात ना, त्यांना देवाचे कारभार माहितीच नाहीये. Job knew God's पण dealings. योबाला मात्र देवाचे कारभार माहित होते. David knew God's dealings. दाविदाला देवाचे कारभार माहित होते. He never went and fought with them. कधीही दावीद आणि हेमान त्यांच्याशी, भाऊबंधांशी भांडायला गेले नाही की का रे तुम्ही आता माझ्यापासून लांब झाला, मला मदत करायला येत नाही वगैरे वगैरे. Even Job did not fight with his acquaintances. योबाने सुद्धा आपल्या परिचयाच्या लोकांशी कधी असं भांडण केलं नाही की तुम्ही काय रे माझी साथ सोडली, माझ्या चांगल्या काळात फक्त माझ्या बरोबर होता, माझे वाईट दिवस आले तर तुम्ही तर कोणी मला भेटायलाही आला नाही. In fact, they said, उलट पक्षी योब, दावीद आणि हेमानासारखे लोक म्हटले, God, दे बापा you put them away तू त्यांना माझ्यापासून लांब केलंय for a season. काही वेळ. Maybe you know the खरा truth. खरा You know तुला- why it is so. तुला Lord. त्याच्या मागचं सत्य माहितीये, तुला माहितीये तू असं का केलंय. I will not fight with them. मी त्यांच्याशी भांडणार I नाही, will not question them मी प्रश्न त्यांना विचारणार नाही, because you did it. कारण तू केलेलं आहे आणि ते मला मान्य आहे. That's why there is an old country singer. He sings this song. Teach me to see
the world through your eyes, O God. Teach me to see the world through your eyes. Yes. One singer, James or Mind something. that is troubled and heart that cries. बीजे थॉमस एक B.J. जुने Thomas. कंट्री सिंगर आहेत. Teach me to see the world through your eyes. टीच मी टू सी द वर्ल्ड थ्रू युअर आईज. तुझ्या नजरेनं मला जग बघायला शिकव. Amen. तू जसं बघतो ना तसं मला बघायला शिकव. And I think so. These people knew God more than we आणि मला know तर today. नक्की असं वाटतं आपल्याला जेवढा देव माहिती आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी टक्क्यानं जास्त या लोकांना देव माहित होता. Amen. David knows दाविदाला माहित होतं God has all-seeing eye. देवाची नजर सर्व बघणारी नजर आहे. Amen. अरे बाबा. He said, "Search me, O God. तो म्हटला दावीद म्हटला देवाला अगदी उघडपणे तू मला शोध, Try me, O God." पारख मला. See, in what respect does he desire to be searched in this manner? कसोटीला चढव मला, टाक परीक्षेत मला. कुठल्या पद्धतीनं दाविदाची इच्छा होती की देवाने त्याला पारखावं. He does not want that God should search him for his own information. स्वतःच्या त्रासांसाठी नव्हे असं म्हणत नव्हता तो. See, because David knows कारण दाविदाला माहिती होतं that part, because he says in verse 2 in same Psalm 88, "Thou knowest my down sitting and my uprising, thou understandest my thought afar off." स्तोत्रसंहिता 88:2 माझी प्रार्थना तुझ्या समोर जावो, तू आपला कान माझ्या आरोळीकडे लाव. माझं उठणं बसणं सगळं तुला माहित आहे. See, he doesn't say, "Search me, O God, that you may get some kind of information about me." तो असं नाही म्हणत आहे की देव बाप्पा मला शोध, मला पारख, पारखल्यानंतर तुला माझ्यातनं काहीतरी चांगलीच माहिती मिळेल. No, no, no. God knows it. From far away, only God knows it. अरे लांबूनच देवाला माहिती आहे तुझ्या मनात काय आहे. Everything is very plain before God. देवासमोर सगळं एकदम उघड आहे. Without David coming even close to God, God knows him from far away. दावीद देवाच्या जवळ यायच्या आधीच देवाला माहिती आहे दाविदाच्या मनात काय आहे. Amen. He wanted God to search him, not that God be informed well of his heart's condition or what was there in his heart. दावीद अशासाठी म्हणत नव्हता देवाला की तू मला पारख, की ज्यामुळे तुला कळावं की माझ्या हृदयामध्ये किती किती चांगली इन्फॉर्मेशन आहे, किती चांगली माहिती आहे, मी किती चांगला आहे, तुला कळेल, टाक मला कसोटीत आणि बघ तू. अशासाठी दावीद बोलला नाही. But that he might himself see and be informed because of the light of God. तर दाविदाला स्वतःला कळावं आणि दाविदाला स्वतःला देवाकडनं माहिती मिळावी की तो कुठे कमी पडत आहे. See, when we put on the torchlight, जेव्हा आपण टॉर्च लावतो we want to see something तेव्हा आपल्याला काहीतरी बघायचं and get असतं. information. आणि आपल्याला त्यातली माहिती काढायची When असते. God sends forth this जेव्हा torchlight, देव आपल्यावर टॉर्च पाठवतो it's not because he wants to be informed about your condition, but that we may see in the light of God. तेव्हा असं काही नसतं की देवाला What we are माहिती lacking नाही. in. तेव्हा असं नसतं की देवाला माहितीच नाही आपल्या जीवनात काय चाललंय आणि म्हणून देवानी टॉर्च लावलाय आणि देव बघतोय की आपल्या जीवनात काय चाललेलं आहे. यासाठी देवानी तो टॉर्च लावलेला नाही, तर देवाने अशासाठी तो टॉर्चचा प्रकाश तुझ्यावर पाडलाय की तुला दिसावं तू कुठे कमी पडतोयस. Praise God. Many times I tell the Lord, बऱ्याच वेळेला मी प्रभूला सांगतो you know me. तू मला ओळखतो. Because Bible says God is bigger than our heart. कारण बायबल म्हणतं देव आपल्या हृदयापेक्षा मोठा आहे. He knows everything. अरे देवाला सगळं माहितीये, तू काय असं अजून वावग देवाला सांगणार But we आहेस? need to say, आपण म्हणायचं send forth your light प्रकाश for पाठव. my information. मला स्वतःला तरी कळावं की मी कुठे कमी I पडते. want to know where I am lacking. कुठे माझ्यामध्ये काय कमी आहे, कुठं काय अजून घाण लपलेली आहे. प्रभू दिसावं म्हणून प्रकाश पाठव. त्याला You tell. कळावं म्हणून नाही, मला कळावं म्हणून. त्याला तर सगळंच माहिती आहे. For God, light is equal to darkness and darkness is equal to light. अहो देवाला काय, प्रकाश अंधारासारखा, अंधार प्रकाशासारखा आहे. तो देव आहे. In fact, darkness is brighter than light for God. उलट अंधार प्रकाशापेक्षाही प्रखर आहे देवाला. Amen. Amen. The word of God is light for us. देवाचं वचन आपल्यासाठी प्रकाश आहे. The word of God is a discerner of our thoughts and intents of our heart. देवाचं वचन आपल्या हृदयातले हेतू जाणतं. देवाचं वचन आपल्या मनातले विचार जाणतं. Amen. आमेन. See, it may not open our heart, but it opens its light that we may see in that light where we lack. त्यातून आपलं हृदय उघडणार नाही, पण त्याचा प्रकाश उघडेल आणि त्या उघडलेल्या प्रकाशातनं आपल्याला कळेल की आपल्या हृदयात काय लपलंय. That is how it is said that God tries men. आणि अशा या अर्थानं हे लिहिलंय की देवबाप माणसांची पारख करतो. Amen. He does not try men to get the information for himself. हे तुम्ही डोक्यातनं काढा की देवानी मला कसोटीवर चढवलंय, देवबाप माझी पारख करतोय, कारण सध्याला देवाला समजून घ्यायचंय की माझ्या मनात चाललंय तरी काय.
ह्याच्यासाठी नाही, त्याला सगळं माहितीये तुझ्या मनात चाललंय तरी काय, पण ह्याच्यासाठी देवबापाने तुला पारख करायला चढवलंय की तुझं तुला कळावं की तुझ्या मनात कुठं खोट आली आहे. Praise God. See? That's why I shared with you on Sunday. म्हणून रविवारी मी तुम्हाला सांगितलं, Job said, ह्यो बोलला, the light of God was shining upon me. The lamp देवाचा of God was प्रकाश, shining. देवाचा दिवा माझ्यावर प्रकाशला And in his light I walked. आणि देवाच्या प्रकाशात मी चालतो. Amen. आमेन. In his light we can walk. देवाच्या प्रकाशात आपण चालू शकतो. His light always shines. त्याचा प्रकाश तर नेहमीच प्रकाश. But we need to walk in that light. आपण त्या प्रकाशात चाललं पाहिजे ना. See, God wanted Job to know the condition of his heart. देवाची इच्छा होती की योबाला स्वतः कळावं की त्याची परिस्थिती काय आहे. That there were things that had to be brought forth out of Job's heart to know where he has to change. की काही गोष्टी योबाच्या हृदयातनं आता बाहेर पडल्या पाहिजेत आणि योबाला कळलं पाहिजे की योबाने कुठे बदलायला हवंय. Are you getting me, people? समजतं मी काय म्हणतो. Amen. आमेन. And so through Job, God teaches us many lessons. आणि म्हणून योबाद्वारे देव अनेक धडे आपल्याला शिकवतो. Amen. Amen. These are all wise dealings of God. आणि हे सगळे देवाचे सुज्ञ कारभार असतात आपल्या जीवनात. Many people say, बरेच लोक म्हणतात after you are 40, 40 वर्षाचे आपण you झाल्यावर need to go for a regular checkup. 40 झाली ना की रेग्युलर फिजिकल चेकअपला जा. Doctors say that. डॉक्टर सगळे डॉक्टर सांगतात. Even if there's nothing wrong with you, after 40, you need to have a checkup. आणि Doctor तुम्हाला checkup. काही जरी झालेलं नसलं ना आणि तुम्हाला काही जरी आजार नसला ना तरी एक कॉमन सेईंग आहे की 40 नंतर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन आपलं अख्खं शरीर तपासा. Because there are some hidden sicknesses which, if delayed, may prove later on very fatal. कारण म्हणे काही लपलेले आजार असतील की जे मागावून तुम्हाला फार भारी पडतील तर तुम्ही 40 नंतर तपासून घ्या. So it is better to deal in the primary stage itself. तर लवकरच तुम्ही तपासून त्याचा काय निदान करायचं ते करा. Because there is the sugar level, there is the cholesterol level, and this problem and that problem. कारण म्हणे 40 नंतर डायबिटीज येतो आणि म्हणे कोलेस्ट्रॉल वाढतो आणि चरबी वाढते आणि हे You वाढतं see, आणि you ते may look वाढतं. fine on the outside, आणि म्हणे बाहेरनं तुम्ही कदाचित दिसायला छान but दिसाल it is better to know the inside condition. पण ह्याच्या आत काय काय चाललेलं आहे ते जाणून घेणं बरं असतं म्हणून 40 नंतर तपासा असं म्हणतात. And the best doctor for our soul आणि- is God and His Word. आपल्या जीवाचा सगळ्यात उत्तम डॉक्टर म्हणजे देव आणि देवाचं वचन आहे. That's why you need to keep your soul open before God. आणि म्हणून तुमचा जीव तुम्ही देवासमोर उघडा ठेवा. Before it is too late. फार उशीर व्हायच्या अगोदर देवासमोर जीव उघडा करून टाका. And if we don't judge ourselves, then God will judge us. आणि जर आपण आपला न्याय स्वतः करून नाही घेतला ना तर देव आपला न्याय शेवटच्या दिवशी करणारच आहे. He has to judge us immediately. आणि देवाला लगेच सुद्धा आपल्याला न्याय करावाच लागेल. Amen. Amen. Why? का? Because कारण- you should not be condemned with the world on the last day. अरे शेवटच्या दिवशी जगाबरोबर तुला दंडाज्ञा नको मिळायला म्हणून देवाला लगेच सुद्धा तुझ्या जीवनात तुझा स्वतःचा न्याय स्वतः करून घेतला नाही तर करावा लागेल. That's why God put away Job's acquaintances आणि far म्हणून from him. देवाने काही वेळ देवानं काही वेळ योबाचे भाऊबंद त्याच्यापासून लांब केले, त्यांना लांब ठेवलं अशासाठी की योबानं काही धडे शिकावेत. Because did Job say, कारण योब म्हटला ना I will rest in my nest काय surrounded म्हटला? by my family. कालच्या रविवारी मी तुम्हाला काय सांगितलं. योब म्हटला मी माझ्या घरट्यातच मरीन. घरटं म्हणजे काय? मी अँड माय फॅमिली. Yes. Hallelujah. And I will live long आणि मी तरी खूप जगीन. like the sands of the sea. समुद्राच्या वाळूप्रमाणे माझं आयुष्य मी वाढवीन. He felt very secure. त्याला इतकं सुरक्षित वाटत होतं ना स्वतःच्या घरात. There is a degree, a level of change which occurs in our life if we don't allow God to open us. काय होतं आपण जर देवाला आपलं जीवन उघडू दिलं नाही ना तर काही प्रमाणामध्ये आपलं जीवन बदलत जातं. Amen. Many times these securities always trap us. Our बऱ्याच soul वेळेला down. हे जे सगळं संरक्षण आपल्या अवतीभोवती असतं ना ते आपल्याला साखळ्यांमध्ये बांधतं. And many times these securities blur our sight towards God. आणि बऱ्याच वेळेला हे जे संरक्षण आपण आपल्या सभोवताली ठेवलेलं असतं की मी माय फॅमिली हे ते वगैरे त्यातनं आपले डोळे अंधुक होतात. Amen. दिसत नाही नीट. काय प्रॉब्लेम नाही आणि माझ्याकडे मग असं उगीच वाटायला लागतं अरे भरपूर मेरे साथ पैसे तो आहे, है, काय सब problem है, नाही. ऐसा है वैसा है. एवढं काळजी करायचं नाही. चर्चला नाही पण गेलं कधी चलता है क्या चलता है कुछ नहीं चलता है चर्च को तो आना ही पडेगा. They say that. ते म्हणतात असं. हे कोण ज्यांना त्रास आहे ना ते लोक जातात अरे churchला. चर्चला ज्यांना त्रास असतो ते त्यांना जातात. त्यांना पैसे पाहिजे म्हणून ते जातात चर्चला. आपल्याकडे भरपूर पैसे. आपण सब ठीकठाक अरे चल रहा. भरपूर पैसे आहे, पण भरपूर जीवन पण पाहिजे. हालेलुया. उद्या डायबिटीज झालं तर काय झाला करणार? तर देव न करो झाला तर Amen. आमेन. So many times बऱ्याच वेळेला these securities of the earth don't allow us to do
what God has ordained us to do. हे पृथ्वीवरचं जे सगळं संरक्षण असतं ना ते आपल्याला देवाने आपल्यासाठी जे योजलंय ते करू देत नाही का आपण इतके सिक्युर्ड फील करत असतो ना. See, Abraham was very rich. अब्राहम फार श्रीमंत होता. He had everything. सगळं होतं त्याच्याकडे. गुरं Yet- ढोरं पैसा अडका सगळं. Yet, तरी with the level of things he had, the same kind of level he had fellowship with God. जेवढा भरमसाठ त्याच्याकडे पैसा होता ना तेवढं भरमसाठ तो देवाशी बोलायचा. In fact, more. त्याच्याहूनही जास्त बोलायचा. Because he knew कारण त्याला माहित होतं these things will vanish in a day. हे भरमसाठ धन एका दिवसात कंगाल होईल. One day it can vanish. असं एका दिवसात नाहीच होईल. God can take away acquaintances like this. देवा आपले भावबंद आणि परिचय आणि हे सगळं एका दिवसात आपल्यापासून काढून घेऊ शकतो. All those people who have been a staff for your old age will become reeds for you in the old age. जे सगळे तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या म्हातार वयात हाच माझी काठी होणार आहे आणि हीच माझी आकडी होणार आहे असं म्हणताय. देव न करो कदाचित तो बांबू व्हायचा आणि ते बांबूवर हात लावलं की ते Bible says it will pierce your hand. आणि त्या बांबूला हात लावला की असं टोचेल मग. Amen. Yes. We try to find security. Even small children, they want security blankets. आपण संरक्षण शोधायचा प्रयत्न करतो या सगळ्यातनं. लहान लेकरांना सुद्धा तुम्ही पाहिलं असेल काहीतरी त्यांचं आवडतं एखादं ब्लँकेट किंवा चादर असते ते घेऊनच किंवा एखादं टेडी बेअर असतं ते घेऊन ती मुलं झोपतात. See, God kicks away the props at times. आणि देवबाप कधी कधी ना ते आपल्यापासून सगळं लाथाडून टाकतो. आपण हात ठेवतो त्याच्यावर. आपण त्यावर हात ठेवतो ना आधार हा, घेतो. बस हेच माझा आधार आहे. असं आणि म्हटलं प्रभू काय की- करतो? लात मारतो त्याला. की गिरा. See, some of them they say, काही लोक म्हणतात मला काळजी नाहीये. सगळं फॅमिली माझं मोठं फॅमिली आहे. 70 लोक आहे. "हाँ, मेरा खानदान बहुत बड़ा है. आणि समटाइम्स गॉड असं आहे का? सगळे 70 ला मी थोडं लांब पाठवतो. आता बघू काय करतो तू. And then he sends them away one by आणि one दूर by one. ठेवतो देवबाप त्या सगळ्या खानदानाला काही दिवस आपल्यापासून. And then we say, मग आपण म्हणतो काय झालं रे? कोणीच नाही आपलं हो ना. बरोबर. Then people say, देव आहे ना तुमचे. मग लोक म्हणतात देव आहे ना. Then very faithful in the church they come. मग आपण एकदम विश्वासूपणे चर्चला येतो कारण नाईलाज आहे. काय झालं ब्रदर? काय झालं? नाही दुबईला गेलो होतो मी थोडं म्हणून टाइम नाही मिळाला ब्रदर. We never tell the truth. आपण खरं कधी बोलत नाही. मग अडला डॅश डॅश धरी देवाचे पाय. नाव तुम्ही घाला. अडला डॅश डॅश धरी येशूचे पाय. Praise God. रिकाम्या जागा भरा. मी तुम्हाला पेपर दिला. Even if God said Job's family and relatives far from him, जरी देवानं काही दिवस इयोबाचे भाऊबंद त्याच्यापासून लांब केले yet know this truth तरी हे सत्य जाणून घ्या that these evil are not soul destroying. की हे जे काही त्रास आपल्या जीवनामध्ये येतात किंवा यायची परवानगी दिली जाते त्यातून आपल्या जीवाचा नाश होणार नाही. They are not life destroying. ते आपल्या जीवाचा नाश करण्यासाठी आलेले It's नसतात. not a permanent separation. ते काही कायमचं आपल्याला वेगळं केलेलं असतं सगळ्यांपासून. It's a temporary separation. It is for a season. तात्पुरत्या काळासाठी काही दिवसांसाठी देव आपल्याला असं वेगळं करतो. And even if it is called a punishment for us, आणि जरी आपण त्याला शिक्षा म्हटलं ना for our stubborn nature, आपल्या जिद्दी हट्टी स्वभावासाठी दिलेली शिक्षा it is still very less than what we really deserve. तरी आपण खरोखर ज्या शिक्षेच्या लायकीचे आहोत ना त्या लायकीच्या शिक्षेपेक्षा देवाने दिलेली शिक्षा तर कमीच आहे. Amen. Huh? God doesn't punish us according to our iniquities. देवा आपल्या पापानुरूप आपल्याला शिक्षा देत नाही. Never. किती चांगलं आहे. नाही तर निभाव लागला असता का तुझा माझा. See, Ezra 9:13 says, एज्रा 9:13 मध्ये Read it लिहिलंय. here. वाचा तुम्ही. एज्रा 9:13. and after all that is come upon us for our evil deeds and for our great trespass, seeing that thou, O Lord, has punished us less than our iniquities deserve. एज्रा 9 अध्याय 13 वचन. आणि आमच्या दुष्कर्मांमुळे व आमच्या मोठ्या दोषामुळे हे सर्व आम्हावर आल्यानंतर हे आमच्या देवा आमच्या अन्यायास योग्य त्यापेक्षा थोडाच दंड तू आम्हाला केला असताही आणि आम्हाला अशी सोडवणूक दिली असताही. तो काय म्हणतोय एज्रा की आम्ही जेवढा अन्याय केला जेवढं पाप केलं
त्याच्यापेक्षा तर तू आम्हाला थोडीच शिक्षा केलेली See, that is आहे. because of God's love. हे देवाच्या प्रेमामुळे देव आपल्या जीवनात असं करतो. You know, the children of Israel were led captive in Babylon. इस्रायली लोक बाबेल देशात बंदिवान होऊन गेली. Yet Babylon was not hell for them. तरी बाबेल देश त्यांच्यासाठी नरक नव्हता. It was a refinery for them. तर आगीची भट्टी होती बाबेल देश इस्रायली लोकांसाठी. Because very soon they came back to their own land. तर खूपच लवकर ती इस्रायली लोक मायदेशी स्वतःच्या देशी परत आली. That's why we need to realize म्हणून आपल्याला कळलं पाहिजे that no evils that have befallen us, जे काही त्रास आपल्या जीवनावर आलेले आहेत but such as God can bring always good out of them. ते सगळे त्रास देवा काहीतरी आपल्यातनं त्या त्रासातनं चांगलंच बाहेर काढतो. एकही त्रास आपल्या जीवनात असा आलेला नाहीये की ज्यामुळे आपला पूर्ण नाश झाला, आपण बर्बाद झालो. असा एकही त्रास देवबापाने आपल्या जीवनात येऊ दिलेला नाही. तर जे काही येऊ दिलेलं आहे त्यातनं काहीतरी आपलं चांगलंच देवा पुढे करत असतो. Any chastisement that comes from God, जी काही शिस्त देव आपल्याला लावतो it will never ruin your soul. त्यातून तुमच्या जीवाचा नाश कधी होणार नाही हे लिहून ठेवा. You will never die. देवाकडनं आलेली शिस्त आपल्याला ठार मारत नाही. Amen. आमेन. Sometimes, when the cops catch some people who are, कधी कधी काही लोकांना पोलीस culprits. धरून नेतात, गुन्हेगारांना, when they punish them, sometimes it is so fatal that that fellow dies also. आणि त्यांना शिक्षा सुनावतात. आणि ती शिक्षा सुनावल्यानंतर ती इतकी कडक असते की त्यात कधी कधी ते गुन्हेगार मरतात सुद्धा. But see, it's not so with God. पण देव असं करत नाही. Amen. Amen. When He chastises us, जेव्हा देव आपल्याला शिस्त it will लावतो never ruin us. त्यातून आपला नाश It कधी will never होत नाही. destroy us. त्यातून आपला नाश नाही होऊ देत. Because तो. Paul says कारण पॉल in म्हणतो Romans 8:28, रोमी 8:28 all things work out together for our good. सर्व गोष्टी शेवटी आपल्या चांगल्यासाठीच देव करतो. That means all things that befall a Christian are either good or shall turn out in the end for good. याचा अर्थ ख्रिस्ती माणसाच्या जीवनात जे काही घडतं ते सगळं शेवटी त्याच्या चांगल्यासाठीच टर्न आउट होतं. And one more thing, remember, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, those acquaintances that are far away from you now, जे तुमचे भाऊबंद आणि परिवार आता तुमच्यापासून लांब आहेत, if they were God's doing, जर ते देवाचं कार्य असेल or if they were because of God's allowing, किंवा देवाने जर त्याला परवानगी दिलेली असेल, then it will be God's doing to bring them back as well. तर मग देवच कार्य करून एके दिवशी त्यांना तुमच्याकडे परत आणेल. And when He brings them back, it shall be a strong union that will never separate. आणि देव जेव्हा त्या भाऊबंदांना तुमच्याकडे परत आणेल तेव्हा ते नातं इतकं सुंदर, इतकं घट्ट येशूच्या प्रेमानं बांधलं जाईल की जे कधी तुटणार नाही. And if God separates your acquaintances from you, आणि जर देवाने तुमचे भाऊबंद तुमच्यापासून वेगळे केले and if they have done it because of their own wrong motive, आणि समजा ते भाऊबंद त्यांच्या स्वतःच्या चुकीच्या हेतूंमुळे लांब गेलेले आहेत, God will deal with them. तर देव त्या भाऊबंदांच्या जीवनात कार्य करेल. God will deal with them. देव नक्की त्यांच्या जीवनात कारभार What करेल. did Joseph say? पण योसेफ म्हटला ना, In Genesis 50:20, उत्पत्ती 50:20 he told his brothers, तो आपल्या भावांना म्हणाला, you thought evil against me, but God meant it unto good. तुम्ही माझं वाईट योजलं, तुम्ही माझ्याविषयी वाईट विचार केले, पण देवाने मात्र त्यातूनही माझं चांगलंच केलं. And finally, they were attached very strongly with Joseph. आणि शेवटी योसेफाची सगळी भावंड योसेफाशी फार चांगल्या नात्यानं, घट्ट नात्यानं बांधली गेली. Praise God. हालेलुया. Didn't David finally realize the strange dealings of God as wise dealings? आणि दाविदाला शेवटी मग हे कळलं, उलगडलं दाविदाला की देवाचे हे सगळे कारभार माझ्या जीवनातले सुज्ञ कारभार. For he himself confessed कारण दाविदाने स्वतः कबूल केलं. in Psalm 119 verse 75. स्तोत्र 119 75. I know, O Lord, that thy judgments are always right, and that thou in faithfulness has afflicted me. स्तोत्र 119 त्यातलं 75 वचन वी विल रीड. हे यहोवा, मी जाणतो की तुझे निर्णय न्यायाचे आहेत आणि तू सत्यतेनेच मला पिडलेले आहे. Praise God. पिडलेले आहे. तू सत्यतेनेच. सत्यतेनेच What मला a thing it is. पीडा होऊ दिली आहे. In faithfulness you have afflicted me. म्हणजे विश्वासूपणात, सत्यतेत तू मला ही पीडा होऊ दिली. Here David waits for God and he says, I am satisfied, O Lord. इथं दावीद देवावर वाट पाहतो आणि म्हणतो, देवाप्पा मी फार समाधानी आहे, मी तृप्त आहे. You made me to wait for my performance. You did not think contrary to your justice or your fidelity, but all this dispensation of your providence, it has been a healthy thing for me. तू हे सगळं माझ्या जीवनामध्ये मी जाणतो तुझे निर्णय न्यायाचे आहेत, तू सत्यतेनेच मला पिडलेले आहे
तुझ्या सेवकाला दिलेल्या तुझ्या वचनाप्रमाणे तुझी प्रेमदया माझ्या सांत्वनासाठी असावी अशी तुला माझी विनंती आहे. Even in the heavy afflictions अगदी खूप भारी त्रासात सुद्धा which has befallen me, says David, दावीद काय म्हणतोय की जे खूप जड त्रास माझ्या जीवनावर आले they are perfectly righteous. ते त्रास सुद्धा अगदी परिपूर्ण नीतिमान आहेत. Amen. And it will make your truth and your faithfulness at last to be more illustrious. आणि त्यातून तुझा विश्वासूपणा तुझी सत्यता हे सगळं अजून चांगल्या विशाल पद्धतीनं प्रदर्शित होणार आहे. So happy are they who can in faith testify to the goodness and the fidelity of God. आणि म्हणून असे संकटात असलेले सुखी आणि आनंदी की जे त्या संकटातनं जाऊनही शेवटी देवाच्या नावालाच गौरव देतात. Who in all their afflictions की जे आपल्या सगळ्या त्रासात can still trace the hand of the gracious God. कृपाळू देवाचा हात पाहतात की या त्रासांमध्ये मला देवाचा हात दिसतोय. Amen. In all the afflictions, सगळ्या त्रासात always say, नेहमी म्हणा I can still see the good hand of God in this. या सगळ्या त्रासात मला देवाचा चांगला हात तरीही दिसत आहे. Amen. Amen. Because Lamentations 3:33 says, कारण विलापगीत 3:13 मध्ये लिहिलेलं आहे for he does not afflict willingly, nor who does not afflict willingly, nor does he grieve the children of men. कारण तो स्वेच्छेनं त्रास देत नाही आणि तो स्वेच्छेनं मानवी संतानांना दुःख होऊ देत नाही. See that? He हालेलुया. doesn't love to afflict us, म्हणजे देवाला काय आवडत नाहीये हे सगळे त्रास आपल्या जीवनात यावेत. but he always sees that there should be something best for us. पण देव काय पाहतो की या सगळ्यातनं जाऊन शेवटी आपल्या जीवनात काहीतरी चांगलं व्हावं. And if it requires a little bit of chastisement, he will do it. आणि त्यासाठी जर देवाला काही थोडीफार शिस्त आपल्याला लावावी लागली आणि थोडेसे हलकेसे फटके आपल्याला मारावे लागले तर देव ते मारतो. In fact, when God allows affliction, you need to rejoice that God is not neglecting you. उलट पक्षी जेव्हा देव आपल्या जीवनामध्ये त्रास येऊ देतो ना तेव्हा तुम्ही ते ओळखायचं आणि आनंदाने असं म्हणायचं की धन्यवाद येशू तुझे डोळे माझ्यावर आहेत आणि तू माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं नाहीयेस. Amen. तर तुझं लक्ष माझ्याकडे आहे. For when you see that God always works in you more than others, it is the best evidence on His part that God has a very special plan for you and through you. कारण की जेव्हा तुम्ही असं पाहता की इतरांपेक्षा जास्त कारभार देव तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये करत आहे त्यावरनं तुम्ही समजून घ्यावं की देवाची योजना तुमच्या जीवनामध्ये काहीतरी मोठी महान आहे आणि तेवढंच त्याचं महान कार्य तुमच्याद्वारे तो करून See, घेणार Paul आहे. was afflicted so many times, पॉलला किती त्रास झाले, so much attacks. अनेक वेळा हल्ला झाला, Yet, तरी he was rejoicing तो नेहमी आनंदी राहिला that God has a special plan की for me. देवाची माझ्यासाठी काहीतरी खास योजना आहे. Others didn't go through much affliction. आणि बाकीचे सगळे संत इतक्या त्रासातनं गेले नाही. And even if they had gone through it, they would have even left God. आणि जरी ते इतक्या त्रासातनं गेले असते ना पॉल सारख्या तर त्यांनी तर कदाचित देवाला सोडलंही असतं. God first will find out whether you can stand it. तर देवा पहिलं काय तपासेल की जे त्रास तो तुझ्या जीवनात येऊ देणार आहे ते तुला सहन होतायत की नाही. He will first find out whether you really, how much you love Him. देवा तुझी नाडी तपासेल की मला तपासू दे हिचं माझ्यावर ती म्हणते एवढं प्रेम आहे का नाही. The more you have love for Him, जेवढं तुम्ही देवावर जास्त प्रेम the कराल more He allows you to go through a furnace, तेवढं देवा तुम्हाला आगीच्या भट्टीतनं जाऊ देईल. that you will become better for God. अशासाठी की सोनं शुद्ध होऊन चांगलं बाहेर पडावं आणि देवासाठी तुम्ही चांगले मोलवान व्हावं. And that you can be used mightily for God. तुमची किंमत वाढावी आणि देवाने तुमचा वापर महान रीतीनं करावा. But the problem with us is, आपली समस्या ही आहे many times, बऱ्याच वेळेला we want others who are at fault to be disciplined. आपली काय इच्छा असते की जे बाकीचे इतर लोक चूक करत असतात काहीतरी चुकीचं करत असतात आपली इच्छा असते की नेहमी शिस्त त्यांनाच लावली जावी. Lord, why me? Discipline आप- that person, no Lord. आपला प्रश्न नेहमी हाच असतो की देव बाप्पा तुम्हालाच नेहमी एवढे त्रास का देतो, मीच का तू त्याला का नाही त्रास And देत? God, you see God disciplining you. आणि देव तुम्ही बघताय की देव तो तुलाच शिस्त लावत आहे. Amen. And many times God disciplines us and then we get angry with God. आणि बऱ्याच वेळेला देव आपल्याला शिस्त लावत असतो आणि आपण देवावर चिडतो. But we need not to get angry with God. आपण देवावर चिडायची गरज नाही. If He is chastening you more than others, He is interested in you. जर देवबाप तुला इतरांपेक्षा जास्त शिस्त लावत आहे तर देवाला इतरांपेक्षा जास्त तुझ्यामध्ये इंटरेस्ट आहे हे लिहून ठेव. Yes.
Because God wants you to change. कारण देवाची इच्छा आहे तू बदलावं. God wants you to move in love. देवाची इच्छा आहे तू बदलावं, मी बदलावं, मी We say, oh, प्रेमाने चालावं. Lord, that fellow has to ask for forgiveness. तुम्ही म्हणता, आपण कधी कधी म्हणतो की देवबापा मी नाही जाऊन सॉरी म्हणणार, मी कुठं काय चुकीचं केलंय, सॉरी म्हणायचं तर त्यांनी येऊन म्हणू दे. God says, you say. ते म्हणतो ओ एक्सक्यूज मी, जाऊन सॉरी म्हणा. And then we say, आणि मग आपण म्हणतो काय देव असं का करतो, माझ्यावर प्रीती नाही. No, he loves you. That's why he wants you to ask for forgiveness, because God is interested in you. He wants to use you, and he wants you to be an example to others. आणि मग आपण विचार करायला लागतो की माहित नाही देव बाबा असं का करतो, देव नेहमीच मला सॉरी म्हणायला लावतो आणि मीच जाऊन नेहमी पहिली सॉरी म्हणायची असते. अरे तू असं म्हणू नको, देवाचं तुझ्यावर जास्त प्रेम आहे, तुला जास्त वापरायचं आहे, तुझ्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, म्हणून देव तुला जाऊन सॉरी आधी म्हणायला लावत आहे. Amen. Praise God. हालेलुया. That's why David said म्हणून दावीद बोलला in Psalm 119 verse 65, स्तोत्र 119 65. Thou hast dealt well with thy servant, O Lord, according unto thy word. हालेलुया. स्तोत्र 119 65. हे यहोवा, तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाचे बरे केले आहे. Praise God. तुझ्या वचनाप्रमाणे देवप्पा तू माझं चांगलंच केलं, जरा टोचलं पण जाऊ दे, माझं चांगलंच केलं. Now understand? कळलं का? देवप्पा मला थोडे चिमटे बसले तेव्हा मी असं केलं पण माझं चांगलंच झालं. Say, माझं चांगलं झालं. माझं चांगलंच झालं. Others didn't get that prodding, दुसऱ्यांना ते टोचे बसले नाहीत. and they wouldn't have stood also. आणि त्यांना ते टोचे बसले असते तर ते उभे राहिलेही नसते. ते कधी What Paul went through, if somebody, Thomas would have been asked to go through, he would have failed God. पॉल ज्या सगळ्या त्रासातनं गेला ना, त्या त्रासातनं जर थोमाला जायला लावलं असतं ना, तर थोमाला तर ते सहनच झालं नसतं आणि थोमा कधीच देवबापाला टाटा करून गेला असता. मग इंडिया आणि भारत राहिली बाजूलाच. But see, that's why God could use Paul. पण मग म्हणून तो पॉलचा वापर देवबापाने किती केला, त्याला काय सुमार आहे का? Third point, तिसरा मुद्दा, third and last point. तिसरा आणि शेवटचा मुद्दा, How to live in the midst of such dealings. अशा सगळ्या कारभारांमध्ये जगायचं कसं. Amen. How to live in the midst of such dealings. तुम्ही विचार करसाल किंवा आता असे सगळे कारभार जर देव माझ्या जीवनामध्ये करणार आहे तर मग जगायचं कसं. Now, when there are such distances and alienation of hearts and afflictions or affections between family members or friends, समजा परिवारामध्ये भाऊबंधांमध्ये अशी फट देवाने पडू दिली आणि दुरी होऊ दिली आणि त्रास येऊ दिले, let us not be overly troubled about it. तर त्याचं जास्त टेन्शन घेऊ नका की आता मी काय करू, ते माझ्यापासून लांब गेले, ते तर मला आता हाय पण म्हणत नाहीत, ते तर माझ्याशी बोलत पण नाहीत. See, godly men were estranged even from David. भक्तिमान लोक दाविदापासून सुद्धा लांब ठेवले गेले होते. Yes. भक्तिमान लोक दाविदापासून सुद्धा लांब ठेवले गेले होते. How? कसे? Either by being misled of delusions and false reports, or they loathed or were reluctant to come to him because they saw his troubles and his low condition. एक तर फसव्या मार्गदर्शनामुळे ते दाविदाकडे आले नाहीत किंवा त्यांनी दाविदाचे त्रास पाहिलेत म्हणून ते दाविदाकडे आले नाहीत. See? अशा काही कारणांनी Sometimes good people also will be away from you when they see that you are going through persecution. माझा म्हणायचा प्रयत्न तुम्हाला कळतोय का? कधी कधी काही चांगले लोक सुद्धा तुमच्यापासून लांब ठेवले जातील. अगदी त्यांना दिसत असतं की ह्याला त्रास होतोय तरी सुद्धा त्यांना लांब ठेवलं जाईल, ते लांब राहतील. Yes, they will go away from you. ते तुमच्यापासून लांब Even राहतील. good people will be, चांगले लोक बरं का, चांगले लोक सुद्धा, they'll go away from you. चांगले लोक, इज अ गुड मॅन, तरी सुद्धा Maybe लांब राहतील. somebody must have put something wrong about you. कारण काही माहित नाही, कदाचित कोणीतरी तुमच्या विषयीनं त्यांच्या मनात काहीतरी चुकीचं घातलं असेल. See, and partly because it is no strange thing for a good man to be forsaken of his friends as well. आणि चांगला माणूस आपल्या भाऊबंधांपासून वेगळं होणं हे काही प्रमाणामध्ये विचित्र नाहीच आहे. Job 6:15 says, इयोब 6:15, My brethren have dealt deceitfully as a brook, and as the stream of brooks they pass away. इयोब 6वा अध्याय त्यातलं 15वं वचन, माझ्या भावांनी ओढ्याप्रमाणे, ओढ्याचे जे प्रवाह सुकून जातात त्याप्रमाणे दगा दिलेला आहे. See, in the beginning in Job 6:15, he said, My people have dealt deceitfully with me. सुरुवातीला तो काय म्हणायला लागला इयोब, जेव्हा त्याच्या जीवनात असं सगळं व्हायला लागलं तेव्हा तो त्याच्या भाऊबंधांना नावं ठेवायला लागला
आणि त्यांना दगेबाज म्हणायला लागला, त्यांना धोकेबाज म्हणायला लागला. But later on he realized it. पण मागाहून इयोबाला कळलं And then he says, he has put my brethren far आणि away. मग इयोब असं म्हणू लागला की ते दगेबाज नाहीत, से- ते धोकेबाज नाहीत, ते चांगलेच आहेत. देवाने त्यांना माझ्यापासून वेगळं And ठेवलं he says, God has laid those afflictions upon me. आणि देवानं हे त्रास माझ्यावर येऊ दिले. And because God has laid these afflictions upon me, it frightened my family to be close to me. आणि देवानं हे त्रास माझ्यावर येऊ दिले म्हणून माझ्या भाऊबंधांमध्ये भय आलं की त्यांनी माझ्या जवळ यावं. And they are away from all my sores of the body. आणि म्हणून मग ते माझ्या सगळ्या गळव्यांपासून शेवटी लांब झाले. Amen. Many times बऱ्याच वेळेला it is because of the sin of the people that makes the unbelievers also or carnal Christians to stand away from you. लोकांच्या पापांमुळे अभक्तिमान आणि दैहिक विश्वासू सुद्धा त्यांच्यापासून लांब राहतात. Sometimes Satan puts some wrong thoughts in your family members to be away from you also. कधी कधी सैतान तुमच्या परिवारातल्या लोकांमध्ये तुमच्याविषयी काहीतरी उगीच खोटे नाटे विचार टाकतो आणि त्यापायी मग तुमचा परिवार तुमच्यापासून लांब राहतो. And many times it does happen because we are living so much for God that the worldly relatives of us cannot stand the light. आणि बऱ्याच वेळेला असं होतं कारण आपण देवासाठी इतके जगत असतो की आपल्या जगिक नातेवाईकांना ते सहन होत नाही. How can light and darkness stand together? प्रकाश आणि अंधार एकत्र कसा चालणार? It can never walk together. प्रकाश आणि अंधार एकत्र चालू शकत नाही ना. So sometimes तर कधी कधी it is just by default they go away because it is obvious that you are the light and the darkness has to leave. असं होतं की ते तुमच्यापासून लांब जातात का? कारण तुम्ही प्रकाश आहात आणि ते अंधार आहेत. See, when there is darkness in the room, you just put on the switch. When light is there, the darkness goes out. खोलीत अंधार आहे, लाईट लावला की लाईट येतो, अंधार जातो. You don't have to drive out the darkness. You don't have to broom out the darkness. It goes away as soon as the light comes. अंधाराला हकलावं लागत नाही झाडू घेऊन, अंधार आपोआप जातो. प्रकाश आला, अंधार गेला. Amen? असं होतं. So you cannot help it. आणि तुम्ही काही करू नाही शकत त्या विषयीनं. But when you are in the light, पण जेव्हा तुम्ही प्रकाशात असता you need to deal everything in love. तेव्हा सगळं तुम्ही जे काही आपल्या जीवनात करताना सगळं प्रेमाने करा. And if some people leave, your friends leave you, आणि समजा तुमचे काही मित्र तुम्हाला सोडून गेले, God will bring them back in His own time. देव त्याच्या वेळेत त्यांना परत आणेल. Amen? आमेन. Sometimes कधी-कधी God sends away our acquaintances for a particular reason because we are under trial. देव काही विशिष्ट कारणाने आपल्या भाऊबंधांना आपल्यापासून लांब करतो का? का आपली परीक्षा सुरू असते. Whether it is God ordered or ordained or purposed, मग देवाने त्यात संकल्प केलेला असो, देवाने त्यात आज्ञा दिलेली असो, or God allowed. का देवाने परवानगी दिलेली असो, There is only one benefit in it all, that it is for our promotion. या सगळ्यातनं फायदा एकच असतो आपला की कितीही त्रासातनं जरी आपण गेलो आणि कितीही त्रास देवानं आपल्या जीवनात यायची परवानगी दिली तरी त्या सगळ्यातनं आपण आनंदाने गेलो ना तर बढती आपलीच असते. We must eye the hand of God in all the injuries we receive from our enemies also. आपल्या शत्रूंकडनं जी काही इजा आपल्याला होते त्या सगळ्यात सुद्धा आपण देवाचा हात पाहिला पाहिजे. Amen. आमेन. Because sometimes God permits that we may learn a lesson. कारण कधी कधी देव परवानगी देतो अशा काही गोष्टी घडायची Even- का की आपण शिकावं. Even David said about Shimei, दावीद म्हटला ना शिमीविषयी he said, the Lord bade Shimei to throw stones and curse me. की शिमीला देवानेच परवानगी दिली मला दगड मारायची आणि मला शाप द्यायची. See how very easily he took things. आणि किती सहज रीतीनं दाविदानं ते सोसलं बघा. दावीद काही बोलला नाही का, कुरकुर केली नाही का, त्याला शिवा घातल्या नाहीत का, भांडायला गेला नाही का, आपल्या लोकांना त्याच्याशी भांडायला पाठवलं नाही. तर दावीद एकच बोलला की हा शिमी मला दगड मारतोय, मला काय काय बोलतोय, मला शाप देतोय, देवानी परवानगी दिलेली आहे म्हणून करतोय. Otherwise, what he can do to me? नाहीतर हा शिमी काय मला येऊन दगड मारणार. Didn't Jesus say in the Garden of Gethsemane, गेत्सेमनी बागेमध्ये येशू म्हटला ना, what they can touch me? हे काय मला लोक हात लावू शकणार आहेत. My God allowed it. अरे माझ्या देवानी त्यांना परवानगी दिली म्हणून लावतायत. He told Pilate also, पिलाताला पण you येशू can do म्हटला, nothing to me, तू माझं काही नाही करू शकत. but because God allowed it. पण देवानी परवानगी दिली आहे पण पिलाता. See, in everything they knew it is God allowed. सगळ्यात त्यांना माहिती होतं की देवाने परवानगी दिलाय म्हणून घडतंय. 2 Samuel 16:8. 2 शमूएल 16:8. You know what Shimei, he accused falsely. See, he said, the Lord has returned upon thee all the blood of the house of Saul. See, when David was running from Saul, जेव्हा दावीद
शौल राजापासून पळून जात होता आणि 2 शमूएल 16:8 मध्ये लिहिलेलं आहे, ज्याच्या ठिकाणी तू राज्य केले त्या शौलाच्या घराण्याचे सर्व रक्त Yes. यहोवाने तुझ्यावर परतवले आहे आणि यहोवाने ते राज्य तुझा मुलगा He- अबशालोम याच्या हाती He is saying, म्हणजे शिमी काय सांगायचा the प्रयत्न Lord करतो? has returned upon thee all the blood of the house of Saul, as though David killed Saul. की जणू काही दाविदाने शौलाला ठार मारलं असावं आणि शिमीचा म्हणायचा प्रयत्न असा आहे की म्हणून शौलाच्या घराण्याचं रक्त देवबाप तुझ्याकडे मागत आहे. देवानी हे असं It केलं. was a false accusation. पहा चुकीचा गुन्हा शिमीनं दाविदावर लावलाय. David did not kill Saul, neither did David kill his son Jonathan. दाविदानं शौलाला ठार मारलं नव्हतं किंवा शौलाचा मुलगा योनाथान याला सुद्धा दाविदानी मारलं नव्हतं. He died on his own in the field. शौल स्वतः शेतात मेला. See, दाविदानी नव्हतं मारलं काही. he was taken hold by his own mischief. आणि त्याच्या स्वतःच्या खोडकर स्वभावामुळे शौलाच्या स्वतःच्या खोडकर स्वभावापायी त्याला ते भोगावं लागलं. But Shimei now blames David for no cause. पण आता शिमी सगळं खापर दाविदाच्या डोक्यावर फोडतो आणि He's- म्हणतो तुझ्यामुळे तुझ्यामुळे The Lord is paying you back. See, because he saw he became a fugitive, he's saying, बघितलं तू आता कारण की- रस्त्यावर आला का माहितीये का, तू सॉलचं खून केलं. कारण शिमीने पाहिलं की दावीद आता रस्त्यावर आलेला आहे असा धावत आहे तर शिमीने लगेच संधी साधली आणि म्हटला की असंच होणार तुला असंच होणार दाविदा तू शौलाच्या मागे लागला होता ना तू त्याला मारलं ना तू अबशालोमला त्रास दिला ना तुझं असंच होणार. म्हणून तू रस्त्यावर आहे. See, just because a Christian is on the road does not mean he made some fault. एखादा खरा ख्रिश्चन माणूस रस्त्यावर आलेला दिसला तर त्याचा निर्णय असा लावू नका की याने काहीतरी पाप केलं होतं घनघोर पाप केलं होतं म्हणून हा रस्त्यावर आला असं लगेच जीभ उचलू नका. God sometimes deals more harshly with them whom he wants to promote. कधी कधी देवबाप ज्या लोकांना बढती देऊ इच्छितो त्यांच्या जीवनामध्ये फार कडक कारवाया करत असतो. He has a great plan. If people are persecuted, those people, God has a greater plan than other ordinary believers. जर काही लोकांचा छळ खूप प्रमाणात होत आहे तर काही साध्या बिलीवर लोकांपेक्षाही जास्त देवाची योजना या छळ होत असलेल्या बिलीवर लोकांच्या जीवनात मोठी आहे म्हणून होत आहे. See what was happening now. काय होत होतं आता? Absalom, David's son, had become a king. अबशालोम दाविदाचा मुलगा आता राजा झाला And he was ready to kill his father David. आणि अबशालोम बापाला मारायला तयार होता. And David ran away from the Mount of Olives. आणि म्हणून दावीद जैतुनाच्या डोंगरापासून पळाला. And Shimei says, शिमी म्हटला बघितलं पहा तू Saul, you killed Saul, that's why your very own son of your own loins has taken away your throne. तू शौलाला ठार मारलं म्हणून तुझ्या पोटच्या पोरांनी तुझं सिंहासन बळकावलं बघ आता भोग. And now you are paying for it. आणि आता त्याची परतफेड तुला होते दाविदा. See, on the surface it looked like that. ऐकायला बघायला वरवर बरं वाटलं की हो बरोबरच आहे. But was it true? पण बरोबर होतं का? No. नाही ना. The world is wicked. जग वाईट आहे. Absalom was wicked. अबशालोम वाईट होता. Saul was wicked. शौलही वाईट होता. And that's why they had to pay the आणि penalty. म्हणून अबशालोमाला आणि शौलाला त्याची किंमत मोजावी लागली. Absalom took away his throne because he was wicked. अबशालोम वाईट होता म्हणून तर त्यांनी बापाचं सिंहासन बाप मरायच्या आधी अक्षरशः बळकावलं. But Shimei is saying, पण शिमी म्हणतो the Lord is paying you. प्रभू तुझी परतफेड The करतोय. Lord is paying you परमेश्वर तुझी परतफेड करतोय कारण तू शौलाला मारलं. because you killed Saul. तू शौलाला ठार मारलं You stole his throne. आणि तू शौलाचं सिंहासन बळकावलं And म्हणून. now the Lord has taken away that throne from you and given to your son आणि म्हणून Absalom. आता देवाने तुझं सिंहासन घेऊन तुझ्या मुलाला So दिलेलं at last you will taste your own medicine now की आता तुला तुझ्या पदरी तेच पडलं की जे तू केलं होतं. because you are a murderer. कारण तू खुनी But that आहेस. is absolutely rubbish. पण ते अगदी खोटं आहे. And the soldiers of David knew that this is utter nonsense that Shimei is uttering. आणि दाविदाच्या शिपायांना माहिती होतं की हा शिमी जे बोलतोय ते अगदी खोटं आहे. That's why the main leader of those soldiers, Abishai, he says, आणि म्हणून त्या सगळ्या शिपायांचा मुख्य लीडर जो होता अभिषाय तो म्हणाला. why should this dead dog curse my Lord who is the king? आणि म्हणून अभिषय पुढे जाऊन म्हटला की हा मेलेल्या कुत्र्यासारखा शिमी त्यांनी कशाला माझ्या महाराजांवरती असे खोटे गुन्हे लावावे. He is the king. Read it. हा राजा आहे. Why should he curse the king? You know, nobody can curse king. And forget about cursing king. You cannot throw a stone at the king. Your whole family will be destroyed. कोणीही राजावरती
दगड मारू शकत नाही का राजाला दगड मारू शकत नाही राजाला कोणी शाप देऊ शकत नाही राजाला कोणी जर असं केलं तर त्या अख्ख्या परिवाराचा नाश होऊ शकतो But see this. पण हे पहा David did not say anything. दावीद महाराज काही बोलले नाहीत Though he was right. आणि जरी दावीद बरोबर होता बरं का तरी तो क्लॅरिफाय करायला गेला नाही की शिमी तू काय करतो मी तर काय केलेलंच नाही मी बरोबर आहे See, he said God allowed it. तर दावीद म्हणतो देवानी परवानगी दिली God allowed it. देवानी परवानगी So दिली let him say what he wants. बोलू दे शिमीला काय बोलायचं Maybe God is teaching me something. कदाचित यातून सुद्धा देव मलाच काहीतरी शिकवत आहे Maybe I am wrong somewhere. कदाचित कुठेतरी माझ्याकडनं काहीतरी चूक झाली असेल Maybe God wants to train my soul. कदाचित देवाला माझ्या जीवाला प्रशिक्षण द्यायचं असेल Maybe because I had sinned concerning Bathsheba. बत्शिबा त्या बाईविषयीनं माझ्याकडनं पाप झालं That's why he is paying me back. म्हणून तो माझी परतफेड अशा रीतीनं होऊ देत असेल See, for everything, every affliction that came David's way, he always saw the hand of God. जो प्रत्येक त्रास दाविदाच्या जीवनात आला त्या सगळ्या त्रासांमध्ये दाविदानं नम्रतेनं देवाचा हात पाहिला And Abishai said, आणि अभिषय मुख्य अधिकारी बोलला Master, की गुरुजी let me go and chop off this fellow's head right now. दावीद महाराज नुसती परवानगी द्या जाऊन याचं डोकं कापून येतो किती वेळ लागणार मला? That fellow काय? was a single fellow, puny fellow. एकटा माणूस आहे And लुका David's, men, how strong they आणि were. दावीद महाराजांबरोबर सैन्याच्या सैन्य अगदी बळकट तर अभिषय म्हटला महाराज परवानगी द्या एका मिनिटात ह्याला खलास करून येतो मी That was the time David said, त्यावेळेला दावीद बोलला if the Lord has told him to curse me, who are you to stop him? अभिषया जर देवानी त्याला मला शाप द्यायला लावलेली आहेत तर त्याला थांबवणारा तू कोण आहेस My own son wants to kill me. Doesn't this relative of Saul have even more reason to accuse me? अरे माझा स्वतःचा मुलगा अबशालोम माझ्या विरुद्ध पेटलेला होता तर हा तर शौलाच्या घराण्यातला शिमी त्याच्याकडे तर अनेक कारण आहेत की ज्या पायी त्यांनी मला असं बोलावं Leave him alone. सोड त्याला एकटं Let him curse me. देऊ दे त्याला मला शाप For the Lord has told him to do कारण so. देवाने त्याला तसं करायला सांगितलंय See, if we carry this kind of attitude in our heart, जर अशा पद्धतीची वृत्ती आपण हृदयात ठेवली who shall be our enemies? कोण असणार आहे तुझं माझं शत्रू कोणी नाही What kind of a heart this is? कुठल्या पद्धतीचं हृदय आहे हे You will not live under stress at all. अजिबात तुम्हाला मग टेन्शन येणार You will नाही never live in sickness at all. कधी काय आजार होणारच नाही If you always see the good hand of the Lord in every one of your affliction, you will never live in stress. जीवनामध्ये तुमच्या सगळ्या त्रासात आणि सगळ्या परिस्थितीत तुम्ही जर देवाचा हातच त्यात पाहिला तर तुम्हाला कधी काय आजार पण होणार नाही कधी काय टेन्शन पण येणार If we नाही live with this kind of attitude, how many troubles can be averted? आणि अशा पद्धतीच्या वृत्तीनं जर आपण राहिलो तर कितीतरी त्रास आपण टाळू शकतो And how soon we'll be in the place of promotion. आणि खूप लवकर आपली बढती होऊ शकते Praise God. हालेलुया Are you going to affliction? काही त्रासांना जाताय काही संकटात जाताय Has somebody gone against you? कोणी तुमच्या विरुद्ध गेलाय Don't blame them. त्यांना दोष देऊ नका Don't curse them. त्यांना शाप देऊ नका Have somebody who walked with you for many, many years in your good times now suddenly turned their face in your bad times. कोणीतरी खूप दिवस तुमच्या बरोबर तुमच्या चांगल्या दिवसांमध्ये चाललं आणि आता तुमच्या वाईट दिवसात तुमच्यापासून त्यांनी पाठ फिरवली आहे का Don't curse them. त्यांना शाप देऊ नका Bless them. तर त्यांना उलट आशीर्वाद Bless them. त्यांना उलट आशीर्वाद And द्या. say, Lord, आणि म्हणा प्रभू if you hadn't permitted it, जर तू परवानगी दिली नसती this wouldn't have happened to me. तर असं माझ्या जीवनात झालंच नसतं Always see the good hand of the Lord in every one of your afflictions. तुमच्या सगळ्या त्रासांमध्ये देवाचा चांगला हात पाहायला शिका Then you will change. मग तुम्ही बदलाल Then you will know that there are certain lessons that God is trying to teach us. आणि मग तुम्हाला कळेल की देव मलाच यातनं काहीतरी महत्वाचे धडे शिकवायचा But when you प्रयत्न find करत fault आहे in all your circumstances with all your people, you will never have a chance to change. पण जर तुम्ही तुमच्या सगळ्या परिस्थितीमध्ये चुका काढू लागलात खोट काढू लागला सगळ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये चुका काढू लागला खोट काढू लागला तर त्यातून तुम्हाला काही लाभच होणार नाही But if you see the good hand of the Lord in everything, पण सगळ्यात जर तुम्ही देवाचा चांगला हात पाहिला you will always change. तर नेहमी तुम्ही बदलाल Change for the better. नेहमी मीच बदलीन आणि त्यात माझंच चांगलं आहे Amen? Amen. And you will be promoted. Every time you change, you will be आणि promoted. त्यातून तुमची बढती होईल ज्या दर वेळेला तुम्ही बदलाल तुमची बढती होईल Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. देवाला Amen. धन्यवाद Open our hearts to know this truth, Lord. Open our hearts.
माझं हृदय उघड दे बाप्पा. that we may understand your divine dealings with us. हे सगळं सत्य समजायला, तुझे दैवी कारभार समजायला माझं हृदय उघड. Open our hearts, आमचं हृदय उघड, that we understand your divine dealings, O Lord, is for our own good. की आम्हाला कळावं तुझे दैवी कारभार आमच्या जीवनात आमच्या चांगल्यासाठीच होता. Rabba Shakara Mantala. लिबी रबंदारी कलावा बा शंतरुरुरु. मना मंदारी कलावा Make us like David. Make us like Job. दाविदासारखा आम्हाला कर, इयोबासारखा आम्हाला Make us like कर, Haman. मागसारखा आम्हाला कर. Rabba Shakara Mantala. मंदोरी कलावा शंतारी कलावा बंदर. See the divine hand of God in everything that happens to you. जे सगळं तुमच्या जीवनात घडतंय त्यामध्ये देवाचा दैवी हात बघायला शिका. Why do you always see the devil's hand? सारखं सैतानाचा हात पाहायच्या ऐवजी आणि लोकांना नावं ठेवायच्या ऐवजी देवाचा हात आपल्या जीवनातल्या परिस्थितीमध्ये पहा आणि म्हणा, देवाप्पा मला बदल, देवाप्पा माझी बढती कर, प्रभू मला उचल Rabba Kara आणि तुझ्या गौरवासाठी मला वापर. Rabba Kara Shakara. रबाबंदारी कलाबा संतारी कलाबा बंदारी Even कलाबा. now the Lord is saying, आता सुद्धा देव सांगतोय, leave that company of yours. देव बोलत आहे, तुझ्या त्या मित्रांना सोड, Otherwise I have to push them away from you. नाही तर त्या मित्रांना मला तुझ्यापासून ढकलून द्यावं लागेल. सोड तुझे मित्र, But whatever you do, do it with love. की जे काही तुम्ही कराल ते नेहमी प्रेमानं करा. Do it with love. नेहमी प्रेमानं करा. कुचकट स्वभाव, तुसड्यासारखा स्वभाव, उद्धट स्वभाव नका ठेवू And allow God to do it. आणि देवाला कार्य करायची परवानगी द्या. Oh God, when God does it, it's so beautiful. कारण जेव्हा देव कार्य करतो ते कार्य सुंदर असतं There is nothing amiss. आणि मग त्यात चुकीचं काही होत नाही Everything turns out to be आणि good. सगळं आपल्या चांगल्यासाठी होतं. Whatever is happening to you, जे काही तुमच्या जीवनात घडत आहे God knows it. देवाला ते ठाऊक आहे God allowed it. आणि देवाने परवानगी दिलेली आहे. So you need not be worried about म्हणून it. तुम्ही काळजी करू नका. Instead of seeing the hand of the devil and the wicked people, see the good hand of the Lord also working in the midst of it all. सैतानाचा आणि दुष्ट लोकांचा हात बघायचा ऐवजी देवाचा हात नेहमी आपल्या जीवनावर पहा. In the midst of all of it, of the त्या works of the devil and the works of the wicked people, there is the divine hand of God also working. त्या सगळ्यामध्ये, त्या सैतानी कृत्यांमध्ये, त्या त्रासांमध्ये, त्या सगळ्यामध्ये देवाचा दैवी हात सुद्धा तुझ्या जीवनात कार्य करत आहे. Hallelujah.